समक्षतेमध्ये आपण शांत राहूया. प्रिय बंधू, प्रिय बहीण, गेल्या सोमवारी मी मांडूप या ठिकाणी होतो. मांडूप प्रेसला संदेश पाण्याची व्यवस्था पांडुप प्रेसला पास्टर्स मीटिंगला मी अटेंड होतो. त्या ठिकाणी खूप सुंदर झाली. त्या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला इंडियन नॅशनल चर्च जोगेश्वरी करून. प्रिय देवाच्या भक्तांच्या समक्षतेमध्ये त्या ठिकाणी आम्ही 2-3 वाजेपर्यंत होतो. या चर्चमध्ये गेल्यानंतर एक माझ्या दृष्टीस पडलं. तिथे गेल्यानंतर एक वचन मी वाचलं. ते काय असेल तुम्हाला टाकलेलं आहे. मिरेकल्स कॉन्ग्रेगेशन चर्च, प्लीज टर्न ऑफ युअर मोबाईल फोन्स. मिरेकल्स कॉन्ग्रेगेशन चर्च, दरवाजाने एंट्रीलाच त्याने लावलेलं आहे. प्लीज टर्न ऑफ युअर मोबाईल फोन. कृपया अपना मोबाईल फोन बंद रखें. तिसरं अत्यंत महत्त्वाचं असं क्रॉस आहे. पहिला मिरेकल्स कॉन्ग्रेगेशन चर्च म्हणून तुम्ही मोबाईल बघू शकता. हॉली बायबल आहे, त्या ठिकाणी दिलेलं आहे नो बायबल नो एंट्री. नो बायबल नो एंट्री. पास्टर धर्मराज, तेथील पालक धर्मराज जॉन, त्यांच्याबरोबर आमचे सासरे सेवा करायचे इस्रायल, त्यांच्यासोबत सेवा करायचे धर्मराज. ते पण फोटो पाठवतो. काय होता ते पण फोटो पाठवतो तुम्हाला. त्यांनी मला गिफ्ट दिलेलं आहे. आईसला पाठवलं. माझ्यापेक्षा काळे ते जरा बरं आहे, ज्यापेक्षा ब्लॅक आहे ते. हां, ते पास्टर धर्मराज जॉन, त्यांना मी विचारलं. त्यांनी मला इन्व्हाइट केलं तर त्यांना मी विचारलं, पास्टर नो बायबल नो एंट्री तुम्ही दिले, हे करायला अगदी करायला. ज्यांच्याकडे बायबल नाही त्या दोघांना मी चर्चमधून हाकलून दिलं. नो बायबल नो एंट्री. खूप आवडलं मला. खूप म्हणजे खूप आवडलं ते मला. मी फोटो काढला, मी त्याचा फोटो काढला, तुमच्यापर्यंत पाठवला. नो बायबल नो एंट्री. एवढं महत्वाचं आहे का बायबल? तुला एंट्री देऊ नाही काय तर बायबल नसेल तर? तू लायक नाहीस का चर्च मध्ये यायला? बायबल तुझ्याकडे नसत तर? हो म्हटले पालक.
आजचं वचन स्त्रियांसाठी थोडंसं अवघड आहे का? थोडं कष्ट आहे, थोडं अपचन होईल तुम्हाला. अपचन माहित आहे ना? अपचन माहित आहे ना? थोडस तुमच्यासाठी सांगू. मी जे काही सांगतो पवित्र शास्त्र बायबलमधून मला जे काही सांगायचं आहे, बायबल काय सांगते तुम्हाला सांगायचं आहे. लक्षात घ्या. पवित्र शास्त्र बायबल काय सांगते तेच तुम्हाला सांगायचं आहे. पब्लिक जास्त नाही, ऐकणारे खूप कमी आहे. उघडल्या तेच वचन आलं माझ्यासमोर. म्हटलं प्रभू हे थोडंसं अवघड आहे आमच्या लेकरांना. प्रभू आमच्या लेकरांना हे अवघड आहे. माझ्या लेकरांसाठी अवघड आहे प्रभू. तुझे नाही ते माझे लेकर आहेत. म्हटलं प्रभू तू कुठला आला? ती लेकरं माझे आहेत म्हणतो प्रभू. मग त्यांना अपचन होईल ना, जास्त जड दिलं तर? मग कधी देणार तू जड अन्न त्यांना? कधी सांगणार तू त्यांना? मी लिहून ठेवलंय ना बायबलमध्ये. मी यासाठी लिहून ठेवलंय ना पवित्र शास्त्र बायबलमध्ये. यासाठी मी तुला उभं केलंय ना. तू सांगायला पाहिजे. तू सांगायला पाहिजे. डॉक्टर सगळं सांगतो ना. तुला कोणता रोग झालाय, तो तुला रोग कसा झालाय, प्रॉब्लेम काय आहे, सगळं सांगतो. तू कधी मरणार हे पण सांगतो. अरे असं सांगायचं नाही असं म्हणतो का पेशंट म्हणत त्याला? नाही. नातेवाईकांना बोलव म्हणतो, सगळ्यांना बोलव म्हणतो, सगळ्यांना फोन करा म्हणतो. थोड्या दिवसाचा महिना आहे हा निघून जाईल म्हणतो. सांगू नाही का? सांगणं गरजेचं आहे. तोच खरा डॉक्टर. बायबल खरा आहे डॉक्टरांपेक्षा. जर डॉक्टर जर खरा असेल तर बायबल किती खरा आहे. डॉक्टर जर वाटत असेल की शिकलेली विद्या किती खरा आहे, तर पवित्र शास्त्र बायबल मधील विद्या अभ्यास त्याची वचन किती खरे आहे ते सांगणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही ऐकायला पाहिजे. मी ऐकायला पाहिजे. मी सांगायला पाहिजे. पण लक्षात घ्या, उत्पत्तीचा उपदेशकाचा ग्रंथ उपदेशक 6वा अध्याय 7वा अध्याय 7वा अध्याय 7वा अध्याय वचन 26. उपदेशक 7वा अध्याय वचन 26. मला मृत्यू होऊ नये, दुःखदायी अशी एक वस्तू आढळली. ती म्हणजे पाशरूप झालेली स्त्री होय. तिचे हृदय केवळ पारद्याचे जाळे आहे. तिचं हृदय केवळ पारद्याचे जाळे आहे. तिचे हात श्रृंखला आहे. श्रृंखला आहे. जो पुरुष
असतो जो पुरुष देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातून सुटतो तोच तिच्या हातून सुटतो पापी तिच्या तावडीत सापडतो पापी तिच्या तावडीत सापडतो. एकच वस्तू, दोन नव्हे. एकच वस्तू, दोन नव्हे. एकच वस्तू, दोन नव्हे. किती जणांकडे बायबल आहे? हे सगळ्यांनी बायबलमध्ये बघा. मला मृत्यूपेक्षा दुःख काय हो? मृत्यूच दुःख आहे ना माणसाला. मृत्यूपेक्षा देखील दुःख आहे का माणसाला? सगळ्यात शेवट द एंड काय असेल? मृत्यूच ना. मृत्यूच ना. मृत्यूचे माणसासाठी सर्वात दुःख आहे ना. पण बायबल सांगते नाही. मृत्यूपेक्षाही दुःखदायी अशी एक वस्तू आढळली. ती म्हणजे पाशरूप झालेली ती म्हणजे कोण आहे प्रभू ती वस्तू? कुठे आहे प्रभू ती वस्तू? कुठे सापडते प्रभू ती वस्तू? कुठे मिळते प्रभू ती वस्तू? सगळीकडे आहे ती वस्तू. केरळामध्ये परवा दिवशी बसमध्ये कसाकस गर्दी भरली होती. एक मुस्लिम स्त्री एक पुरुषाला स्वतःहून छाती चिटकवली. त्याचा कोपरा तिच्या छातीला चिटकावं स्वतःहून चिटकते आणि स्वतःहून फोन ऑन करते, व्हिडिओ करते, सगळं व्हिडिओ बनवते, बनाव करते. प्रियानो, एक स्त्री केरळ व्हायरल झालं. मोबाईल असा आहे, एक सेकंदामध्ये सगळ्या गोष्टी व्हायरल होतात. विदिन 1 सेकंड, एक सेकंद पुरेसा आहे. व्हायरल झालं. कमेंट्स येऊ लागल्या. लोक पडताळणी करत नाही, लोक सत्य बघत नाही, लोक सत्याची बाजू घेत नाही, लोक सत्याची बाजू घेत नाही. बघा, लोक सत्याची बाजू घेत नाही. लोक खोटा अपप्रचार लवकर करतात, खोटं बोलतात. खोटं करणे हे लोकांचं काम आहे. कमेंट्स केल्या, व्हायरल झालं केरळामध्ये. 1 सेकंड मध्ये व्हायरल झालं. कमेंट्स मध्ये सगळं कमेंट्स तो वाचत असताना त्या माणसाला, त्या पुरुषाला सहन झालं नाही. तो जाऊन गर्भास घेतला. मला मृत्यूपेक्षा दुःखदायी अशी एक वस्तू आढळली, ती म्हणजे पाशरूप झालेली स्त्री होय. एक वस्तू. पुरुष वाईट आहे, पुरुष चांगले आहेत असं मी म्हणत नाही. पुरुष वाईट आहेत असंही मी म्हणत नाही. स्त्री वाईट आहे असे मी म्हणत नाही. सर्वच स्त्रिया वाईट आहेत असे मी म्हणत नाही. सर्वच पुरुष वाईट आहेत असे मी म्हणत नाही. बिचारा काही कारण नसताना स्टँडर्ड चांगला माणूस, ज्याला बायको आहे, ज्याला लेकर आहे, ज्याला आई वडील आहे, त्याचा असा प्राण झाला. म्हणून गेलं प्रियंका. कशासाठी? तिने असं का केलं? माझे लाईक्स वाढावे, माझे लाईक्स वाढावे. एका स्त्रीने एका पुरुषाशी केलेली चालबाज, धोकेबाज, धोका प्रिया. किती भेटले असेल त्याची बायको?
किती रडले असेल त्यांचे आई वडील, किती रडले असतील त्यांचे लेकर, त्यांचा समाज. ज्ञानी शलोमन म्हणतो, ज्ञानी शलोमन म्हणतो, किंग सॅलोमन म्हणतो, किंग सॅलोमन फार मोठा ज्ञानी, फार मोठा मशहूर ज्ञानी किंग सॅलोमन. कधी लिहिलंय हे पुस्तक? उपदेशक पुस्तक कधी लिहिलंय माहित आहे तुम्हाला? वृद्धावस्थेत असताना, वृद्ध शेवटची घटका मोजत असताना, वृद्धावस्थेत असताना, वृद्ध असताना हे उपदेशकाचं लास्ट पुस्तक त्याने लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पहिलं पुस्तक नीतिसूत्रे, दुसरं पुस्तक गीतरत्न, श्रेष्ठ गीत, तिसरं पुस्तक उपदेश करणारा जगाला. वृद्ध असताना शेवटचं रिझल्ट, फायनल रिझल्ट काय असेल? फायनल रिझल्ट काय असेल? फायनल याच्या पलीकडे दुसरी परीक्षा नाही, रिझल्ट नाही. शेवटचा रिझल्ट काय असेल? मला मृत्यूपेक्षा दुःखदायी अशी एक वस्तू आढळली, ती तुला कधी पाश लागेल नाही. पाश म्हणजे काय प्रिय? गळ्यात हार का? गळ्यातला हार का? गळे मिळणार का? पाश म्हणजे काय? फास घेतलेल्या माणसाला बघितले तुम्ही? म्हणजे स्त्री, तिचं रूप काय? तिचं रूप काय? बायबल आन्सर टू दी बायबल. मी कधीही जिथं बायबल बोलते तिथं बोलतो, जिथं बायबल बोलत नाही तिथं आपल्याला बोलायचं नाही. शेवट रिझल्ट, शेवटचा रिझल्ट, तू पास आहेस का नापास आहेस? कष्ट आहे. मेरी औरत एक स्त्री आहे, माझी बायको एक स्त्री, पण ती माझ्यासाठी पाश नव्हे. माझी बहीण एक स्त्री, माझी आई एक स्त्री, माझी आत्या एक स्त्री, माझी मावशी एक स्त्री, माझी बहीण एक स्त्री. स्त्री जात ना, माझी मुलगी एक स्त्री. स्त्री जात ना, दोनच लिंग आहेत ना माणसाला? किती लिंग आहेत माणसाला? एक स्त्रीलिंग, एक पुल्लिंग. दोनच सेक्स आहेत ना माणसाला? एक स्त्री, एक पुरुष. फॉर्म लिहित असताना तिथं ऑप्शन असते, तुमचं नाव काय, तुमचं डेट ऑफ बर्थ काय, तुमचा ऍड्रेस काय, तुमचं सेक्स काय, तुमचं प्लेस काय, तुम्ही कुठून आला, तुमचं शिक्षण किती आहे, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, मेन्शन करायचं. दोनच लिंग, एक स्त्री एक पुरुष. दोनच जाती, एक स्त्री एक पुरुष. दोनच जाती, दोनच जाती. ज्ञानी शलोमन 7 वचन 26 सांगत असताना म्हणतो, मला मृत्यू होई दुःखदायी अशी एक वस्तू आढळली. मृत्यूपेक्षा दुःखदायी आहे का एक परस्त्री? मृत्यूपेक्षा दुःखदायी आहे का ती? तुला दिसत असेल रूपवंती, तुला दिसत असेल चांगली ती, तुला दिसत असेल तू आकर्षण होत असतील तिच्याबरोबर, पण ती तुझ्यासाठी मृत्यूपेक्षा दुःखदायी आहे. लक्षात घे.
लक्षात घे. तुला दिसत असेल ती चांगली, पण ती मृत्यूपेक्षा दुःखदायी एक वस्तू आहे. ती मृत्यूपेक्षा दुःख देणारी वस्तू आहे. ती तिचं रूप सांगतो तो, तिचं रूप सांगतो देव. पाश रूप झालेली स्त्री होय, असं बसत तुला पाश. गर्भास घातल्यानंतर व्यक्तीला डॉक्टरकडे नेतात. डॉक्टर चेकअप करतो, तपासतो, मृत म्हणून घोषित करतो. चालू रडणं चालू, ओक्साबोक्शी रडणं चालू. त्याला म्हटलेलं आहे पास. बापाने विचारले, किंग सॅलोमनच्या बापाकडे जाऊ आता. पहिले राजे दुसरा अध्याय वचन. पहिले राजे दुसरा अध्याय वचन. पहिले राजे दुसरा अध्याय वचन. दाविदाचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोन याला ताकीद देऊन म्हटले, मी जगाच्या राहाटीप्रमाणे जाणार. मी जगाच्या राहाटीप्रमाणे जाणार. तर तू हिम्मत धर. तर तू हिम्मत धर. वर्तमुखी दाखव. वर्तमुखी दाखव. तुझा देव परमेश्वर. तुझा देव परमेश्वरी आहे. तुला जे अनुशासन लावून दिले ते पाळ. त्याच्या मार्गाने चाल. त्याच्या मार्गाने चाल. आणि मोशेच्या नियमशास्त्रात दिल्याप्रमाणे मोशेच्या नियमशास्त्रात दिल्याप्रमाणे त्याचे नियम आज्ञा निर्णय व निर्बंध पाळ. म्हणजे जे काही तू करशील, जे काय तू करशील त्यात व जिकडे तू तू जाशील, देवाचं वचन पाळ म्हणतो याला बापुलाला. देवाचं वचन पाळ म्हणतो आपल्या मुलाला. मरताना मरत असताना, बाप माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे एवढे पैसा आहे, ही राजगादी तुझी आहे, हे सगळं तुझं आहे, एवढा पैसा तुझा आहे, एवढा प्रॉपर्टी तुझा आहे, अजिबात सांगत नाही. किंग डेव्हिड, किंग सॅलोमनला मर्दुमकी दाखव, हिम्मत दाखव. मोशेने दिलेले नियमशास्त्र तू पाळला नाही. प्रिया, मी डॅन्स केलो, माझ्यासारखं डॅन्स कर म्हटला. काय बाळ म्हणतो? काय बाळ म्हणतो? काय बाळ म्हणतो? पाळ तू. मी पाळलो, तू पण पाळ. पाळला का? पहिला अध्याय 1 पासून, तोच पुस्तक पहिला अध्याय 1 पासून. दावीद राजाचा वृद्ध वयातीत झाला होता. वृद्ध होशील एक दिवस, जवानी निघून जाईल एक दिवस, थोबडा विचित्र होईल एक दिवस, हाडं दिसतील एक दिवस, दृष्टी बंद होईल एक दिवस, डोक्यावरचे केस निघून जातील एक दिवस, दातांची कवळी निघून जाईल एक दिवस, लग्नीला जाता येणार नाही, संडासाला बसता येणार नाही. किती विचित्र आहे हो शरीर. गौरवने ठेवलं होतं बघा शरीराला, गौरवने ठेवलं होतं बघा शरीराला, गौरवने ठेवलं होतं बघा. कुठे? स्टेटसला. तुमचं माझं शरीर आहे ते, तुमचं माझं रूप आहे ते. नाकामध्ये, तोंडामध्ये, कानामध्ये, डोळ्यामध्ये, बाबा किती किडे प्रभू या शरीराला, किती किडे या शरीराला. तू आत्मिक जीवन जगत नाहीस का? तू आत्मिक जीवन जगत नाहीस का? तुझं जीवन आत्मिक नको का? बायबल आत्मिक पुस्तक नाही का?
ख्रिस्ती जीवन हे आत्मिक जीवन नाही का? ख्रिस्ती जीवन हे पवित्र जीवन नाही का? भक्तांनी पवित्र जीवन जगले नाहीत का? येशू या भूतलावर असताना दाखवला नाही का? योसेफ या भूतलावर असताना तुला आणि मला सांगितलं नाही का? दावीद दावीद राजा वृद्ध वयातीत झाला होता, ते त्याच्यावर पांघरुणे घालत तरी त्याला ऊब येत नसे. पांघरुण घालायचे म्हणे, पांघरुण घालायचे म्हणे, तरी ऊब येत नाही दावीदाला. शरीरच तसं सहन होत नाही. क्लायमेट बघा कसं झालं, त्याला अनुकूल नाही शरीर, क्लायमेटला अनुकूल नाही दावीदाचं शरीर. एकेकाळी युद्ध करणारा, एकेकाळी तलवारीने हजारो लोकांना मारणारा, आता मात्र ते शरीर थंडीला घाबरत आहे. एकेकाळी तेच शरीर त्या भक्तसेवेशी एकत्र होत असताना प्रियानो, आता तेच शरीर थंडीला घाबरत आहे. पांघरुणे घातले तरी त्याला ऊब येत नसे, तेव्हा त्याचे सेवक त्याला म्हणाले, यांनी म्हटला नाही, कोण म्हणाले? त्याचे सेवक त्याला म्हणाले, आमच्या स्वामी राजांसाठी एखादी तरुण कुमारी पाहावी. स्त्री पण नाही, तरुण कुमारी. तिने तैनातीला राहून आमच्या स्वामी राजांची शुश्रूषा करावी, केअरटेकरचं काम करावं. तेव्हा केअरटेकर बाईला, पुरुषाला पुरुष पाहिजे ना केअरटेकर, स्त्रीला स्त्री पाहिजे ना केअरटेकर. इतर सेवकांनी काय केलं? ऊब येण्यासाठी त्याला त्याच्या तैनातीस राहून शुश्रूषा करण्यासाठी तरुण कुमारी पाहावी. तिने तैनातीला राहून, वाच माझी बाळ, तिने तैनातीस राहून आमच्या स्वामी राजांची शुश्रूषा करावी, त्यांना ऊब यावी म्हणून त्याच्या उराशी निजावे, त्यांच्या उराशी निजावे. सर्व इस्रायल देशात एक सुंदर, सर्व संपूर्ण इस्रायल आता आपण आहे त्या इस्रायल देशात. इस्रायल आता आपण आहे, इस्रायलचा पंतप्रधान आता आपण आहे, तो इस्रायल देश. त्या देशामध्ये एका सुंदर कुमारीचा शोध केला. कोण आहे? कोण आहे? सुंदर मुलगी कोण आहे? सुंदर मुलगी कोण आहे? सुंदर मुलगी कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? शोध केल्यानंतर एक मुलगी सापडली, ती त्यांना पसंत पडली. ओके म्हटले, हा त्याला सुरेख करेल. अभिषेक नावाची एक कुमारी आढळली, तिला ते राजाकडे घेऊन आले. ती तरुणी फार सुंदर होती. ती राजाच्या शुश्रूषेस राहून त्याची सेवा करू लागली. परंतु राजाने तिच्याशी समागम केला नाही. व्हेरी गुड राजा, केले. सगळं मिळत आहे, कुमारीचा शोध केला, असली तसली कुमारीला बघितलं नाही, खूप सुंदर कुमारीचा शोध केला, कुमारी मिळाली, सेवा करू लागली. पण राजाने तिच्याशी समागम केला नाही. मृत्यूनंतर आता देवाकडे जायचंय, राजाला माहित आहे. स्वतःहून आणून देते ब्रदर राजाला, स्वतःहून आणून देते ब्रदर राजाला, स्वतःहून देते ब्रदर राजाला, स्वतःहून प्रियाने सगळं काही. पण राजाने तिच्याशी समागम केले नाही. तुला कोण आणून दिले नाही स्वतःने? एवढं भारी आहेस का तू? तू स्वतः आणतो का स्वतः शोधतो? तू स्वतः आणतो का स्वतः? मी तुमच्यासाठी म्हणत नाही, मी सार्वजनिकरित्या बोलतो, सार्वजनिकरित्या बोलतो. अभिषेक नावाची सुंदर तरुणी, ती राजाच्या शुश्रूषेत राहून त्याची सेवा करू लागली. पण खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये, परंतु ब्युटी, परंतु
मला जास्त जमत नाही इंग्लिश. परंतु राजाने तिच्याशी समागम केले नाही. पहिला अध्याय संपला. दुसरा अध्याय आल्यानंतर आपल्या मुलाला सांगतो देवाचं नियमशास्त्र पाळ. आत्ताच पाळला पहिल्या अध्यायामध्ये बापाने. मुलाला पण ते सांगतो, पण मुलगा पाळला नाही. मुलगा पाळला नाही. आता आपल्याला सांगतो तुम्ही पाळा म्हणून. आता आम्हाला सांगतो तुम्ही पाळा म्हणून. आता आम्हाला सांगतो तुम्ही पाळा म्हणून. हे सांगत असताना दावीद पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये, पहिल्या वचनामध्ये तुम्ही आताच वाचताना सांगत असताना पहिल्या अध्यायापासून सुरुवात करून 9 अध्यायापर्यंत सगळं काय सांगतो. 10व्या वचनामध्ये किंग डेव्हिड मरून जातो. किंग डेव्हिड मरून जातो. कितव्या अध्यायामध्ये? दुसऱ्या अध्यायामध्ये. पहिल्या अध्यायामध्ये समागम करत नाही, पहिल्या अध्यायामध्ये टच करत नाही, पहिल्या अध्यायामध्ये सेवा करून घेतो, परंतु शरीर मात्र एकत्र होत नाही. नको म्हटला. पण राजाने तिच्याशी समागम केला नाही. मरणाला तरी हरकत नाही म्हटला दावीद, परंतु आता ही चूक मी कधी करणार नाही. मरणासाठी पसंत केला. मरणासाठी पसंत केला. पण अभिषेकला त्याने टच केला नाही. मरून जातो दावीद मरून जातो. दहाव्या वचनामध्ये किंग डेव्हिड मरून जातो. 13वा अध्याय वचन 36. 13वा अध्याय ऍक्ट्स प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय वचन 36. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय वचन 36. कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला. पूर्वजांबरोबर मिळून त्याला पूजण्याचा अनुभव आला. पुजून गेला. या पुजणाऱ्या शरीराला किती व्यवस्था ब्रदर. या पुजणाऱ्या शरीराला किती व्यवस्था ब्रदर. एवढी व्यवस्था करायची का या पुजणाऱ्या शरीराला. पुजून नाही एक दिवस शरीर. दावीद पुजून गेला नाही. दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा कर झोपी गेला. त्याला पुजण्याचा अनुभव आला. देवाने उठवले, तो पुजला नाही. म्हणून बंधूंनो, तुम्हाला हे ठाऊक असो की याच्याद्वारे तुम्हाला पापाच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्रात तुम्ही नीतिमान ठरत नाही, त्या सर्वांविषयी यांच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो. म्हणून सावध राहा, नाहीतर संदेशाच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुमच्यावर येईल. अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळात मी एक दावीदाचं भविष्य हे प्रिय, किंग सॅलोमनचं भविष्य हे प्रिय. तुमचं आणि माझं भविष्य कसं आहे बघा. तुमचं आणि माझं भविष्य कसं आहे बघा. तुमचं आणि माझं भविष्य कसं आहे बघा. तुमचं आणि माझं भविष्य कसं असणार आहे बघा. दाविदाचं भविष्य सेवा करून झोपी गेला, त्याला पुजण्याचा अनुभव आला, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगला. किंग डेव्हिड
दावी याकोब पण भविष्य सांगतो आपल्या मुलाला. याकोबला किती मुलं? याकोबला किती मुलं? 2 मुलं. कोण? एसाव आणि याकोब. याकोबला 2 मुलं, एसाव आणि याकोब. नाही, इसाकाला 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 2 मुले, एसाव आणि याकोब. हे पाणी पितो बघा. आणि याकोबाला 12 मुले. याकोबला किती मुलं? 12 मुलं. त्याला याकोबला किती योसेफ मुलं? 12 12 मुलं. याकोबला पहिला मुलगा, पहिल्या मुलाचं नाव, पहिल्या मुलाचं नाव रुबेन. पहिल्या मुलाचं नाव रुबेन. रुबेनचं भविष्य सांगतो बा 49वा अध्याय. 49वा अध्याय. बायबल आन्सर टू दी बायबल. दंत कहाणी नाही, इकडून तिकडं कहाण्या नको. बायबल आन्सर टू दी बायबल. आपल्या मुलांविषयी याकोबाने, आपल्या मुलांविषयी याकोबाने केलेले भविष्य भाकीत 49वा अध्याय वचने. मग याकोब आपल्या मुलांना बोलावून तुम्ही सर्व एकत्र जाऊन या, म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल ते मी तुम्हाला. पुढील काळ खूप महत्वाचा आहे. पुढील काळ खूप महत्वाचा आहे आमचा. आताचा काळ कसे का असेना, पुढील काळ खूपच महत्वाचा आहे. भविष्य खूप महत्वाचं आहे. पुढील काळ खूप महत्वाचा आहे. पुढील काळ इथं सार्वकालीन जीवन आहे. पुढील काळी काय होईल मी तुम्हाला सांगतो म्हणतो याकोब आपल्या 12 मुलांना. नंबर 1 मुलगा रौबेन, तू माझा ज्येष्ठ. रौबेना तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथम फळ आहे. प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व, सामर्थ्याचे श्रेष्ठत्व, प्रत्यक्ष तूच माझा मोठा मुलगा, मेरा बड़ा लड़का. कैसा है मेरा बड़ा लड़का? दिखने में बहुत सुंदर है, पौरुषत्व है, बहुत अच्छा है. माझं बळ आहे, माझ्या पौरुषाचं प्रथम फळ आहे, प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आहे, सामर्थ्याचे श्रेष्ठत्व, प्रत्यक्ष तूच मोठा मुलगा याकोबाचा रुबेन. तथापि परंतु संप्रत्यानो, तथापि मैं इतना अच्छा हूँ, मैं बहुत अच्छा हूँ, मैं दिखने में बहुत, तो हिंदी असंच आहे ना. तो क्या करेंगे, क्या सोचेंगे, तो कुछ फायदा नाही बेटा. तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही, कारण तू आपल्या बापाच्या काटेवर चढलास, ती तू भ्रष्ट केलीस, तो माझ्या शय्येवर चढला. एवढं श्रेष्ठ असो, एवढा रुबाब असो, एवढं पौरुषत्व असो, त्याचा उपयोग कशासाठी केला? त्याचा उपयोग कशासाठी केला? एक स्त्री, तिचं नाव बिल्हा. कोण आहे ती? कोण आहे ती बिल्हा? ती बिल्हा कोण आहे? शेजारची बाई आहे का? कुठेतरी कंपनीमध्ये दिसली का त्याला? हॉस्टेलमध्ये भेटली का? कुठेतरी बगीचामध्ये मिळाली का? ही चॅटिंग केलं काय? नंबर एकमेकांना शेअर केला नाही? स्वतःची आई, स्वतःची सावत्र आई बिल्हा. बायबल आन्सर टू दी बायबल 35. उत्पत्तीचा ग्रंथ 35वा अध्याय
उत्पत्तीचा ग्रंथ 35वा अध्याय वचन 22. कोण आहे ही बिल्ला? कुणाशी कुठल्या स्त्रीशी याने विचार केला? 35वा अध्याय वचन 22. इस्रायल देशात राहत असता हा. नोहे हा आपल्या बापाची उपपत्नी बापाची उपपत्नी, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री असतात ना, तशी उपपत्नी असायचे. कुणाला? पूर्वीच्या काळी. कुणाला? याकोबाला बहुपत्नीत्व असायचं त्यावेळेला. आता नाहीये बळा. त्यावेळेला बहुपत्नीत्व होतं. एकापेक्षा जास्त पत्नी, एकापेक्षा हे राजे लोक जास्त पत्नी करायचे. बहुपत्नीत्व कुठे होता? पूर्वीच्या काळी, जुन्या करारामध्ये उपपत्नी. हा. बिल्ला हिच्यापाशी जाऊन निजला. बिल्ला हिच्या पाशी जाऊन निजला. हे इस्रायलाच्या कानावर गेले. एक बापाच्या कानावरती कोणीतरी जाऊन सांगितलं. काय म्हणून सांगितले? इस्रायल त्या देशात, त्या प्रदेशात राहत असता रौबेन हा बापाची उपपत्नी बिल्ला हिच्या पाशी जाऊन निजला. हे इस्रायलाच्या कानावर गेले. याकोबाला 12 मुलगे होते. हा 12 पैकी नंबर 1 बिघडलेला मुलगा कोण असेल? रुबेन. श्रेष्ठत्व मिळालं नाही. तुला स्त्री पाहिजे का श्रेष्ठत्व पाहिजे? तुला स्त्री पाहिजे का सार्वकालिक जीवन पाहिजे? तुला स्त्री पाहिजे का आशीर्वाद पाहिजे? तुला स्त्री पाहिजे का कधी न संपणार आयुष्य पाहिजे? तुला स्त्री पाहिजे का देवबाप पाहिजे? तुला स्त्री पाहिजे का तुला सार्वकालिक जीवन पाहिजे? दोन्हीपैकी एकच निवड बेटा. दोन्हीपैकी एक को चॉईस करना पडेगा. ऑप्शन 2 आहे. एकाला निवडावं लागेल तुला. कुणाला निवडलं? रुबेननी कुणाला निवडलं? बिल्लाला निवडला. बिल्ला कोण आहे? याकोबाची उपपत्नी आहे. तथापि तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही. मला मृत्यूपेक्षा दुःखदायी अशी एक वस्तू आढळली, ती म्हणजे पाशरूप जड जीवन बंदिस्त होऊन गेलं रुबेनचं. जीवन बंदिस्त होऊन गेलं रुबेनचं. लमुएलला विचार. लमुएल राजा किंग आहे. लमुएल आई काय सांगते त्याला पण विचार. आई काय सांगितलं लमुएलला? आपल्याला 31वा अध्याय प्रॉव्हर्ब्स नीतिसूत्रे 31वा अध्याय बायबल आन्सर टू दी बायबल 31वा अध्याय वचन 1 पासून बेटा. लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी. त्याच्या आईने शिकवलेली देववाणी. त्याच्या आईने शिकवलेली देववाणी. त्याच्या आईने शिकवलेली देववाणी. देवाची वाणी. माझ्या मुला मी काय सांगू? प्रश्नचिन्ह. माझ्या मुला मी काय सांगू? प्रश्नचिन्ह. माझ्या नवसाच्या मुला मी नवसाच्या मुला म्हणजे मुलं होत नव्हती आईला. नवस करून मागितला आईने. अण्णाने जसं मागितला तसं नवस करून मागितला आईने. प्रभू मला मुलगा दे. मी तुझ्या सेवेसाठी अर्पण करेन. तेव्हा मुलगा झाला लमुएल. हे त्याचा अर्थ हे. इसका अर्थ मतलब हे. नवस म्हणजे हे. माझ्या नवसाच्या मुला मी काय सांगू? तू मला होत नव्हतास रे. तू मला होत नव्हतास रे. मी जेव्हा तुला नवस केले तेव्हा तू मला झाला रे मुला. माझ्या नवसाच्या मुला मी काय सांगू? तू आपले वीर्य स्त्रियांना देऊ नकोस. पौरुषाचं सर्वात जबरदस्त ताकद काय असेल? वीर्य. तू आपले वीर्य स्त्रियांना देऊ नकोस. आपले मन राजांचा नाश करणाऱ्यांना वशवून देऊ नकोस. हे लमुएला आपले मन राजांच्या नाशात राजांना नाश केले त्या
मन देऊन दिल तुझको दिया, मन देऊन नाश करून घेतलेत राजांनी. आई सांगते आपले मन राजांच्या नाशास करणाऱ्यांना वश होऊ देऊ नको. राजांना या स्त्रियांनी वश करून नाश केलेला आहे. शेवटी काय रिझल्ट काय? नाश. हे लघुवेला द्राक्षरस पिणे राजांना शोभत नाही. राजांना ते नाही शोभत. मद्य कुठे असे विचारणे सर्वांना शोभत नाही. ते मद्य प्याले तर देवशास्त्र विसरून पिडलेल्यांचा न्याय विपरीत करतील. मरणाच्या लागा सेलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यात द्राक्षारस दे. बाई आणि बाटली दोन आहेत बघा इथे. कोण कोण आहे? आधी बाई विषय सांगतो, नंतर बाटली विषय सांगतो. बाई आणि बाटली हे दोन एकच आहेत, एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोघं भाऊ भाऊ आहेत. बाई आणि बाटली. आधी बाई विषय सांगतो, नंतर बाटली विषय सांगतो. ते मीच सांगतो तुम्हाला. सांगितलं का अजून परत कोणी? दादा अजून परत कोणी सांगितलं? का बायबल मध्ये नव्हतं का? का बायबल मध्ये नाही का? देवाने त्याला सांगितलं नाही का सांगा म्हणून? नाही शोभत म्हणतो किती सांगतो तुम्हाला सांगा. तुम्ही माझे लेकर आहात, तुम्ही माझ्या बहिणी आहात, तुम्ही माझ्या कुटुंबातले सदस्य आहात. मी तुमचा आहे. बायबल जे काही सांगते ते सगळं तुम्हाला सांगत आहे. हे मी लिहून घेतलेले वचने आहे. आता कुठेतरी बसून मी वाचलेले वचने नाही. पूर्वापार 1999 2001 पासून जिथं मी शिकलो तिथं मला शिकवले गेलेले वचन आहे. 1999 2001 आता 2026 वर्षांपासून. त्याच्या आधी 1999 ते 2026 किती वर्ष झाले? तेव्हापासूनची वचने. तेव्हा मी शिकलोय. 1999 म्हटल्यानंतर अजून माझं लग्न पण नव्हतं. तेव्हाच मला काही सेवकांनी बोध केला, मला शिकवला. तेव्हाच 1999 त्यावेळेला मी तरुण होतो. ताकद भरपूर होती मला पण. या देवाच्या वचनाने मला बंदिस्त करून टाकले. तेच वचन मी तुम्हाला सांगितलेले. तेच वचन मी तुम्हाला सांगत आहे. याकोब भविष्य सांगतो आपल्या लेकरांना. याकोब भविष्य सांगतो आपल्या लेकरांना. दावीद भविष्य सांगतो आपल्या मुलाला किंग झालो म्हणला. परंतु भविष्य मात्र उलट झालं. कुणाचं? एक झालं. म्हणून म्हातारपणामध्ये सगळं उपभोग घेतला, सगळं केला. त्याच्यानंतर तो म्हणतो मला मृत्यूपेक्षा दुःखदायी अशी एक वस्तू आढळली, ती म्हणजे पाशरूप झालेली स्त्री. दुसऱ्या बाईला बघितल्या तुझ्या लक्षात यायला पाहिजे ही पाश आहे माझ्यासाठी. ही माझी पाश आली बघा म्हणायचं, बाजूला सरकायचं. ही माझ्यासाठी पाश आहे. पुढच्या दुसऱ्या भागात सांगणार आहे. अजून एकदा सांगितलं की तुम्हाला पचणार नाही. आधी सांगितलंय, मी आधीच क्लिअर केलंय. एकदा सांगितले की तुम्हाला रुचणार नाही. एकदा सांगितले की तुम्हाला पटणार नाही. एकदा सांगितले की तुम्हाला अपचन होईल, तुम्हाला उलटी येईल, तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील. नको. जेवढं सांगायचं आहे तेवढं सांगितलंय. पुढच्या भागात सांगतो काय परिस्थिती झाली, कशी काही दुःखदायी आहे, कसं काही हिच्यापासून दुःख मिळते, हे सगळं काय पुढच्या वेळेला सांगतो. तत्पूर्वी देवा तुम्हाला त्याच्या वचनामध्ये राखतो. तुम्हाला पवित्र ठेव, पण हे परिपूर्ण नाही. या जगात डायरेक्ट स्टेटमेंट देतो बघा,
त्याच्या पुढचं डायरेक्ट एक शेवटचं वचन वाचून समाप्त करू. डायरेक्ट स्टेटमेंट देतो बघा कोण, तेच उपदेशक म्हणजे किंग सॅलोमन. अध्याय कितवा होता बेटा? 7वा अध्याय 26 पेक्षा डायरेक्ट एक स्टेटमेंट दिलेलं वचन तुम्हाला वाचून दाखवतो. उपदेशकाचं पुस्तक शेवटचं वचन वाचूया, समाप्त करूया. पुढील भाग पुढच्या वेळेला असेल. डायरेक्ट स्टेटमेंट 7वा अध्याय वचन 19. नगरातल्या 7वा अध्याय वचन 19. नगरातल्या 10 अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करते. नगरातल्या 10 अधिपतींपेक्षा अधिपती रक्षण करतात असे नव्हे, सिक्युरिटी फोर्स आमचं रक्षण करते असे नव्हे, सिक्युरिटी गार्ड आमचं रक्षण करतो असे नव्हे, तुझं शहाणपणाचं तुला रक्षण करते. तुझं शहाणपण तुझं रक्षण करते. तुझं शहाणपण तुला शहाणे करते, रक्षण करते. कोणी येऊन मला वाचवावं, कोणी येऊन माझं रक्षण करावं यापेक्षा तुझं शहाणपण तुझं रक्षण करते. नगरातल्या 10 अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करते. शहाणपणाने चाल, शहाणपणाने वाग, शहाणे वाग, मूर्ख होऊ नका म्हणतो. वचन 20 वाच बेटा. डायरेक्ट स्टेटमेंट देतो बघा, डायरेक्ट स्टेटमेंट. सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही. बोललेल्या सर्व शब्दांकडे लक्ष देऊ नकोस. देशील तर कदाचित तुझा चाकर तुला शर्यशीला शाप देताना ऐकशील. कारण तूही इतरांना वारंवार शिव्याशाप दिलेस हे तुझ्या मनास ठाऊक आहे. हे डायरेक्ट स्टेटमेंट आहे. कोणाचं? किंग सॅलोमनचं. आपल्यासाठी, आपल्यासाठी, देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी, स्त्रीसाठी 2च जात आहे, स्त्री आणि पुरुष. या 2च जातींना देवाने निर्माण केलंय. आम्ही कसं राहावं, कसं जीवन जगावं, काय केलं तर काय होईल, काय केलं तर पुढचं भविष्य कसं आहे यावरती याकोबाने सांगितलंय, दाविदाने सांगितलंय, किंग सॅलोमनने आपल्याला सांगितलंय. म्हातारपणामध्ये त्याच्या वचनाच्या म्हातारपणामध्ये नाही अनुभव असते बघा तुम्ही. म्हातारपणामध्ये अनुभवाचे बोल नाही असतात. म्हणून उपदेशकाचं पुस्तक म्हातारपणामध्ये दिलेले. उपदेशक म्हणजे उपदेश करणारा. उपदेश केला त्याने जगाला. काय म्हणून जगाला उपदेश केला? मला मृत्यूपेक्षा दुःखदायी अशी एक वस्तू आढळली, एकच वस्तू आढळली. ती एकच वस्तू तुझ्यासाठी 500 रुपये झालेली. दुसरं तिसरं ते वस्तू नसो. स्त्री म्हणतो प्रियानं, स्त्री. प्रार्थना करू. प्रेमी बोलण्याची नसतं गरज. तुमचं शास्त्र प्रिय बाबा, तुमचं बायबल हे अति महत्वाचं पुस्तक आहे. आकाश आणि पृथ्वी नाही ते शेवतील, परंतु माझी वचने नाही ते शेवणार नाही, असं तुमचं वचन आहे. बाबा, आतापेक्षा उद्यापेक्षा येणारं भविष्य आमच्यासाठी कसं असेल त्यावर प्रेम आमचं जीवन अवलंबून आहे. आम्ही काय करतो, आम्ही काय मागतो, आम्ही कसं जीवन जगतो, आम्ही काय निर्णय घेतो, आम्ही कसं बोलतो, आम्ही कसं चालतो यावर पुढील भविष्य अवलंबून आहे. हे तुम्ही आम्हाला सांगितलं. तुम्ही लिहून ठेवलं तेव्हा आमच्यासाठी. नगरातील 10 अधिपतींपेक्षा शहाण्याचं शहाणपण त्याला अधिक रक्षण करते. या वचनाप्रमाणे कोणी येऊन आम्हाला रक्षण करावं त्यापेक्षा प्रिय बाबा, बायबल आमच्यासाठी शहाणपणाचं पुस्तक आहे. त्याने
करायचं, ते आम्ही पालन करावं, ते आम्ही मनन करावं, त्याप्रमाणे आम्ही चालावं. सैतानाला आम्ही वाव देऊ नये, संधी देऊ नये. म्हणून प्रिय देवबाप्पा तुम्ही आमचं सहाय्य करा. दाविदासारखं चांगलं तंत्र आणायला, दाविदासारखं प्रिय देवबाप्पा खरोखर चांगलं अंतःकरण, जरी हे शरीराला उभं मिळत नसलं, जरी हे शरीर हे बाहेरच्या वातावरणाला क्लायमेटला अनुकूल नसलं तरी हरकत नाही. परंतु तथापि दाविदाने तिच्याशी समाधान केला नाही. या वचनाप्रमाणे प्रिय देवबाप्पा जीवन जगणाऱ्या अंतःकरण आम्हा प्रत्येकाला तुमच्या कृपेने चालवा. जगाची परिस्थिती भयंकर आहे. कोणता पुरुष कधी कसं वागलं माहित नाही, कोणती स्त्री कधी कशी वागलं माहित नाही, आणि कोणत्या पुरुषाच्या द्वारे कोणत्या स्त्रीच्या द्वारे एखाद्या पुरुषाचं भविष्य धोक्यात येईल, एखाद्या स्त्रीचं भविष्य धोक्यात येईल, आम्हाला माहित नाही. आम्हाला माहित नाही. तुम्ही लिहून ठेवला ते बाप्पा, जो कोणी देवाला प्रिय असतो तोच तिच्या तावडीतून मुक्त होतो. या वचनाप्रमाणे आम्ही तुम्हाला प्रिय असावं, आम्ही तुमच्यावरती प्रेम करावं, तुम्ही आमच्यावरती प्रेम करावं, तुमचा आणि आमचा संबंध व्यवस्थित असावं. म्हणून प्रिय देवबाप्पा आमचं सहाय्य करा. जो कोणी देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातातून सुटतो, पापी मात्र तिच्या तावडीत सापडतो. आम्ही प्रिय असण्यासाठी सहाय्य करा. तुमच्या कृपेतून मंडळी आशीर्वाद करा, विशेषतः तरुणांना तरुणींना आशीर्वादित करा. तुमच्या कृपेत चालवा. पती पत्नी म्हणून जीवन जगत असताना देवबाप्पा त्यांच्या पती पत्नीच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये सैतानाने शिरकाव करू नये, प्रवेश करू नये, जेणेकरून देवबाप्पा कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये. म्हणून देवबाप्पा या जगातील माझ्या प्रत्येक ख्रिस्ती भावांसाठी, बहिणींसाठी, बंधू भगिनींसाठी आज आम्ही प्रार्थना विशेष विनंती करतो. प्रिय देवबाप्पा प्रत्येकाचं कुटुंब एक आदर्श असावं, एक पवित्र असावं, एक चांगला असावं, एक परिपूर्ण ख्रिस्ती जीवन जगणारा असावं. म्हणून देवबाप्पा तुमचं सहाय्य करा. तुमच्या कृपेत चाला. सुंदरशा वचनाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. सुंदरशा वेळेबद्दल आम्ही उपकार मानतो, स्तुती स्तवन करतो. बाप्पा पुढे देखील आम्हाला या वचनाच्या द्वारे मदत करायचं, पुढे देखील या वचनाच्या द्वारे आम्हाला शिकायचंय. प्रिय बाप्पा आम्हाला शिकवा. आमच्या जीवनामध्ये परिवर्तनाची परत एकदा ती लाट येण्यासाठी सहाय्य करा आणि तुमच्या कृपेत आम्हाला चाला. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना आणि केली होती.